नाही रे वर्ग थोडाफार असतो तो समजून घेऊ, परंतु तानाजी काकांनी विकास कामं केली, ती टिपरच्या माध्यमातून केली, ही आम्हाला पोचवण्याला विरोधकांचा फार मोठा सिंहाचा वाटा ठरला. त्याबद्दल विरोधकांचे सुद्धा आभार मानावे लागतात. विरोधामध्ये किती लोक ए टीम, बी टीम, सी टीम उभी केली, अनेक शेतकऱ्यांचे नेते उभा केले तथाकथित. आमच्यावर शिंतोडे उडवले गेले, आमच्यावर राळ टिकेची उडवली गेली, विविध दुसऱ्या अपक्ष उमेदवार उभे केले गेले, परंतु जनतेने या सगळ्याला मोठं माती दिली. त्यामध्ये आमच्या तानाजी काकांना मला तर आनंद आहे की हायलाईट करायचं काम विरोधकांनी केलं. आमचे टिपर लक्षात आले, लोकांच्या त्या टिपरवरून लक्षात आलं की या माणसाने आपल्या गावामध्ये, आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये या टिपरने रस्ते करून दिलेत. ते आमचा मुद्दा आम्हाला पोचवायची गरज पडली नाही, विरोधकांनी आमचे टिपर लोकांपुढे आणले. त्यामुळे लोक त्या रस्त्यावरून चालताना, त्या टिपरवर बघताना त्यांच्या लक्षात आलं यांनीच विकास केला आणि यांना खऱ्या अर्थानं आपल्याला साथ द्यावी लागेल. 100% इम्पॅक्ट. कसं आहे, विरोधक फक्त आणि फक्त दररोज राजकीय चाली खेळत व्यस्त होते, परंतु आम्ही निवडणूक लागण्याच्या आधी सुद्धा, लागल्यानंतर सुद्धा विकास कामं करत राहिलो होतो, लोकांच्या समस्या सोडवत राहिलो होतो. भले आचारसंहिता लागल्यानंतर आम्हाला अडचण आली असेल, परंतु आम्ही आचारसंहितेच्या आधी अनेक अशी कामं केली होती. अनेक शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या संकट होती जी मांडली गेली होती आमच्याकडे. त्या प्रत्येक संकटावर आम्ही पर्याय काढला होता, त्यांना खऱ्या अर्थाने त्या संकटातून बाहेर काढलं होतं, त्यांना सुखसुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. अनेक रस्ते केले आम्ही. त्या लोकांचं मताच्या रूपातून प्रचंड प्रमाणात प्रेम आम्हाला लाभलं. दुर्दैवानं विरोधकांकडून अनेक अफवा पसरवले गेल्या, अनेक चुकीचे नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला, अनेक आमच्याबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा, आमच्याबद्दल फेक अकाउंट काढून अक्षरशः अर्वाच्य भाषा वापरण्याचे प्रयत्न झाले. परंतु आम्ही एक ठरवलं होतं की आम्ही विकासाचा जो मुद्दा घेऊन आहे तोच पुढे जाईन आणि आम्ही पॉझिटिव्ह विषय सगळे घेऊन पुढे गेलो. आम्ही निगेटिव्ह कुठल्याही गोष्टीला उत्तर न देत बसणे हा एकमेव आमचा स्ट्रॅटर्जीचा भाग ठेवला. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आपण बघितल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील, फार रंगत या निवडणुकीमध्ये आले. खरं तर वाकरी जिल्हा परिषद गटाचं नाव घेतलं तर अक्षरशः विधानसभेची निवडणूक लागली की काय या मतदारसंघामध्ये, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आता नेमका विजय कोणाचा होणार, विजय उमेदवार नेमके काय भूमिका घेऊन आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडणार, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत्या. त्यातच 7 तारखेला मतदान झालं आणि 9 तारखेला निकाल लागला. या निकालामध्ये त्या ठिकाणी मयुरी बागल यांचा विजय झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या आज या खास मुलाखतीमध्ये त्यांचेच पुतणे त्या ठिकाणी रणजित बागल सर, तुमचा आमच्या प्रभात न्यूज मध्ये विजय झाला आहात. आणि आपण पहिले यापूर्वी तुम्ही प्रचार करत असताना आपण मुलाखत घेतली होती. खरं तर ती मुलाखत तुम्ही जे काही मतदार आहेत त्यांना आव्हान करण्यासाठी, त्यांना तुमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मुलाखत घेतली होती. परंतु आज आमच्या प्रभात न्यूजला तुम्ही विजयी झाला आहात आणि त्यासाठी मुलाखतीला तुम्हाला बोलवलंय. खरं तर तुमचे आभार आणि तुमचे अभिनंदन आहे. खरं तर आमच्या मतदारांसाठी पहिले 4 शब्द काय असतील? मतदारांचं त्रिवार वंदन आहे. म्हणजे मतदारांचा आभार मानेल तेवढं कमी आहे. मतदारांच्या ऋणातून कधीच 5 वर्षच काय, कधीच बागल परिवार उतराई होऊ शकणार नाही. कारण ती लढाई हलकी नव्हती, छोटी मोठी लढाई नव्हती. प्रस्थापितांच्या प्रचंड मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधातली ही लढाई होती आणि मतदारांनी केवळ आशीर्वाद दिल्यामुळे आणि खऱ्या अर्थानं साथ दिल्यामुळं ही लढाई अगदी टप्प्यात आली आणि आम्ही त्या ठिकाणी लढाईमध्ये विजयश्री खेचून आणू शकलो. केवळ आणि केवळ मतदार, त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे जे नेते मंडळी वरिष्ठ होते, अभिजित आबा असतील किंवा भगीरथ दादा असतील किंवा सर्व नेते मंडळी ज्यांच्यामुळं ही लढाई खऱ्या अर्थानं विजयापर्यंत पोहोचली, त्या सगळ्यांचं मनापासून आभार त्या ठिकाणी मानावं लागतील. संग्राम गायकवाड असतील त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आभार मानावं लागेल. खरं तर रणजित सर, जसं की तुम्ही सांगितलं नेत्यांचा आभार मानलं, पण जे गेले आम्ही बघत होतो की निवडणुकीचे मतदानाच्या अगोदरचे 2 ते 3 दिवस अगदीच झटापटीचे वातावरण, एकदा बागल कुटुंबाकडे फिरायचं, एकदा काळे कुटुंबाकडे फिरायचं. एक आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना खरं तर उत्सुकता राहील की शेवटच्या 2-3 दिवसात तुमची प्रक्रिया काय होती आणि कशी राहिली? शेवटच्या 2-3 दिवसामध्ये दुर्दैवानं विरोधकांकडून अनेक अफवा पसरवल्या गेल्या, अनेक चुकीचे नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला, अनेक आमच्याबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा, आमच्याबद्दल फेक अकाउंट काढून अक्षरशः अर्वाच्य भाषा वापरण्याचे प्रयत्न झाले. परंतु आम्ही एक ठरवलं होतं की आम्ही विकासाचा जो मुद्दा घेऊन आहे तोच पुढे जाईन आणि आम्ही
पॉझिटिव्ह विषय सगळे घेऊन पुढे गेलो आम्ही. निगेटिव्ह कुठल्याही गोष्टीला उत्तर न देत बसणे हा एकमेव आमचा स्ट्रॅटर्जीचा भाग ठेवला आणि तो आम्हाला विजयापर्यंत खेचून घेऊन गेला. खरं तर निवडणूक आज तुम्ही जिंकला आहात, पण ही जिंकला आहात ही तुम्हाला कधी असा भास झाला किंवा असं वाटलं की निवडणूक आपल्या टप्प्यात आली? जेव्हा भगीरथ दादा आणि अभिजित आबा यांची युती अधिकृतपणे घोषणा झाली आणि त्यातून वाखरीच्या जागे संदर्भातला तिढा सोडवण्यात आला आणि आम्हाला जे विजयापर्यंत पोहोचवण्याचं शेवटचं जे पाऊल होतं तेच पाऊल होतं हे आमच्या लक्षात आलं आणि त्या पावलामुळेच आमचा विजय पक्का झाला. फक्त आम्हाला तिथून विजयापर्यंत व्यवस्थित पोहोचवता तिथं कुठलाही अडथळा येऊ नये त्यासाठी आम्हाला 4 दिवस परिश्रम घ्यावा लागला इतकंच. खरं तर आता आपण तुमच्या विकास कामावरती तुम्ही भाषण करत होता, ते विरोधक विकास कामावर भाषण करत होता, पण एक तुम्हाला असं वाटलं की आम्ही ते ठाम मुद्दे जनतेपर्यंत गेलो, ते जनतेपर्यंत रुजवले, लोकांना आश्वस्त केलं आणि लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. असे कोणते मुद्दे होते की जे जनतेला पसंत पडले आणि तुम्हाला विजय केला? पहिला मुद्दा तर तुम्हाला सांगतो, या अख्ख्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये रस्त्याचा मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न ऐरणीवर आणला. कारण विरोधकांकडून लोकांच्या समस्यांवर एक शब्द काढला जात नव्हतं. विरोधक कारखानदारीवर बोलत होते, वास्तविक पाहता ते स्वतः कारखाना त्यांनी लीजवर दिलाय आणि तेच कारखानदारीवर बोलत होते. हे लोकांना रुचलं नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रस्ते, विजेच्या मोठ्या समस्या होत्या, त्याच्यावर ते बोलायला तयार होते. महिलांबद्दल कायम अवहेलना व्हायची. या मतदारसंघातल्या महिलांना कुठलाही काम हाताला किंवा रोजगार मिळेल अशी कुठलीही गोष्ट नव्हती. विविध तळागाळातल्या लोकांसाठी ज्या महत्वपूर्ण मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यावर देखील डोळेझाक झाली होती आणि त्या मुद्द्यांना प्रकर्षानं हात घालणं गरजेचं होतं. त्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने निवडणूक होणं गरजेचं होतं आणि आम्ही ती निवडणूक त्याच मुद्द्यावर ठामपणे ठेवली. आणि विजेचा प्रश्न, पाण्याचाही मोठा जटिल प्रश्न होता. शिक्षण हे खरं तर पाया आहे, व्यक्तिमत्वाचा पाया हे शिक्षण आहे. त्याला लहानपणी काय संस्कार मिळतात त्याच्यावर तो माणूस ठरला जातो. परंतु शिक्षणाकडे या गटामध्ये पूर्णपणे डोळेझाक झालेली बघितली. आम्ही एक वाखरीमध्ये बागलवस्ती शाळा रोल मॉडेल केलं की आम्ही रोल मॉडेल प्रत्येक मतदारसंघातल्या गावागावातल्या माणसापर्यंत सांगितलं की आम्ही अशा पद्धतीच्या शाळांचा विकास करू इच्छितो, अशा पद्धतीने विद्यार्थी घडवू इच्छितो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गटामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्रांती आणण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. विविध समस्या इतर होत्या, त्या सगळ्या समस्यांबाबत आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न केले. हे सगळ्या गोष्टी घडल्या. खरं तर तुम्ही ज्या रस्त्याच्या विषयावरून बोलला, तुम्ही या अगोदर निवडणुकीच्या पूर्वी बरीच विकास कामं त्या ठिकाणी स्वखर्चातून केली होती किंवा तुमच्या असणाऱ्या प्रतिष्ठानच्या मार्फत केली होती. आता हे सगळं असताना त्याचा इम्पॅक्ट पडला असं वाटतंय? 100% इम्पॅक्ट पडला. कसं आहे, विरोधक फक्त आणि फक्त दररोज राजकीय चाली खेळत व्यस्त होते, परंतु आम्ही निवडणूक लागण्याच्या आधी सुद्धा लागल्यानंतर सुद्धा विकास कामं करत राहिलो होतो, लोकांच्या समस्या सोडवत राहिलो होतो. भले आचारसंहिता लागल्यानंतर आम्हाला अडचण आली असेल, परंतु आम्ही आचारसंहितेच्या आधी अनेक अशी कामं केली होती. अनेक शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, युवकांच्या, विद्यार्थ्यांची संकट होती जी मांडली गेली होती आमच्याकडे. त्या प्रत्येक संकटावर आम्ही पर्याय काढला होता. त्यांना खऱ्या अर्थाने त्या संकटातून बाहेर काढलं होतं. त्यांना सुख सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. अनेक रस्ते केले आम्ही. त्या लोकांचं मताच्या रूपातून प्रचंड प्रमाणात प्रेम आम्हाला लाभलं. अनेक लोकांच्या अडीअडचणी देखील आम्ही सोडवू शकलो. त्या लोकांनी खऱ्या अर्थानं भरभरून प्रेम दिलं आणि ते प्रेम मताच्या रूपानं दिसलं. खरं तर आता आपण बघायला गेलो तर टीका या विषयावर आपण थोडं जाऊया. मग टीकेचा जर पहिला विषय घ्या, तानाजी काकांचा टिपर किंवा तुमचं असणारी भाषणं एकदम रुद्र अवतारात एकदम पातळी, तुम्ही विरोधकाकडून आम्ही बघतो की पातळीचं कुठं वर खाली होत होतं. टीका तुम्ही कशी करताय तुमच्या लक्षात येत होती की नाही येत होती आम्हाला माहिती नाही, परंतु ज्यावेळेस मतदार विचार करत होता त्यावेळेस मतदार हळूच हसायचा पण आणि खरा आहे म्हणायचा. परंतु या टीकेकडे किंवा विरोधकांनी केलेल्या तुमच्यावरती आरोप असतील, संघटनात्मक आरोप असतील किंवा जे पक्षात्मक आरोप म्हणतात, याच्यावर कसं बघताय नेमकं? मुळात पहिली गोष्ट, विरोधकांनी ही निवडणूक प्रचंड हलक्यात घेतली. विरोधकांनी आम्हाला अक्षरशः लुंग्या सुंग्या समजलं माझ्यासारखे कार्यकर्ते. हाच त्यांचा खऱ्या अर्थानं अति आत्मविश्वास म्हणावा लागेल. माझ्यासारखा कार्यकर्ता भलेही पाठबळाने कमी असेल किंवा ह्या गोष्टी, परंतु मी जे लोकांच्या मनात असतं ते बोलतो, त्यामुळे लोकांना ते पटतं, ते मतपरिवर्तन होण्यापर्यंत घडतं याचा मला प्रत्यय येतो. आमच्या व्यवसायांबद्दल सुद्धा टीका टिप्पणी झाली. खरं तर प्रचंड वाईट वाटणारी गोष्ट आहे.
कुणाच्याही उद्योगावर व्यवसायावर बोलू नये, राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून अशा गोष्टी कॉमन झालेल्या आहेत आणि त्यामध्ये आमच्या तानाजी काकांना मला तर आनंद आहे की हायलाईट करायचं काम विरोधकांनी केलं. आमचे टिपर लक्षात आले, लोकांच्या त्या टिपरवरून लक्षात आलं की या माणसाने आपल्या गावामध्ये, आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये त्याच टिपरने रस्ते करून दिलेत. हे आमचा मुद्दा आम्हाला पोचवायची गरज पडली नाही, विरोधकांनी आमचे टिपर लोकांपुढे आणले. त्यामुळे लोक त्या रस्त्यावरून चालताना, त्या टिपरवर बघताना त्यांच्या लक्षात आलं यांनीच विकास केलाय, यांना खऱ्या अर्थानं आपल्याला साथ द्यावी लागेल. तोच त्यांचा मुद्दा आम्ही पॉझिटिव्हली घेतला. आम्ही सगळी गोष्टी सकारात्मक घेतल्या आणि सकारात्मकतेने या निवडणुकीकडे पुढे गेलो. आणि विरोधकांनी प्रचंड खालच्या पातळीवर टीका केली, अर्वाच्य भाषेची टीका केली. परंतु आम्ही खऱ्या अर्थाने एक ठरवलं होतं की कुठल्याही पातळीत संयमाला अजिबात अंत जाऊ द्यायचा नाही. कुठली छोटी गोष्ट जरी घडली तरी त्याचा विषय केला जात होता विरोधकांकडून. तुम्ही बघितलं, एखाद्या लहान गोष्टीचा देखील मोठा भाव केला जात होता. कारण फक्त आणि फक्त राजकारण या गोष्टीसाठी आणि सत्तेसाठी काही गोष्टी करायची तयारी होती. त्यामुळे आम्ही अत्यंत सावधगिरीने आणि विश्वासात्मक पावलं टाकली आणि खऱ्या अर्थाने ते विजयापर्यंत पोहोचलो. आता खरं तर ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणला की अभिजितआबा पाटील असतील किंवा भगीरथदा भालके असतील, यासोबत ज्यांनी या आखाड्यात उमेदवारी अर्ज भरले होते ते म्हणजे एका साईडला वर्षाराणी शिंदे आणि दुसरीकडे संग्राम गायकवाड, हे त्याच ताकदीनं तुमच्या स्टेजवरती येत होते, भाषण ठोकत होते. एकंदरीत त्यांच्या या तहासाठी तुम्ही काय सांगा? ते राजकारणामध्ये काम करताना नेत्याला सहकार्य करणाऱ्यांचंही देखील योगदान तितकंच महत्वपूर्ण असतं. वर्षाताई शिंदे असते किंवा संग्रामदादा गायकवाड असतो, यांनी खऱ्या अर्थानं विठ्ठल परिवाराच्या एकीसाठी कुठेतरी आपला झेंडा या झडपी गटावर लागला जावा आणि आपला उमेदवार निवडून यावा यासाठी चांगला मोठा त्याग केला. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांचं कौतुक तर जनता संपूर्ण करते. मी एकट्यानं करायचा विषय, नेते मंडळी सगळे तालुक्यातले त्यांचं कौतुक करतात. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी हा रणसंग्राम निवडून जिंकून देण्यात संग्रामदादांचाही तितकाच महत्वाचा वाटा आहे आणि वर्षाताईंचं सुद्धा तितकंच मोठं योगदान आहे. आता आम्ही खरं तर प्रश्न शेवटचा तुम्हाला विचारतो किंवा एखादा दुसरा. आमच्या डोक्यात काय आहे की आता विरोधकांना काय सांगाल यापेक्षा तुम्ही जनतेला आता जबाबदार जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्या ठिकाणी चुलती गेलेत, आता जनतेला जबाबदार म्हणून तुम्ही काय सांगाल किंवा जबाबदारी म्हणून तुमची काय? आता जबाबदारी या संपूर्ण जिल्हा परिषद गटाची आदरणीय मयुरीताई संतोष बागले यांच्याकडे वाढलेली आहे. लोकांच्या समस्या आहेत, लोकांना आश्वासक चेहरा मिळालेल्याची जर आनंदाची भूमिका असेल, परंतु त्यासोबतच लोकांच्या समस्यांवर उत्तर मिळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ते उत्तर मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला देखील भविष्यामध्ये एकत्र येऊन सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. ज्या समस्या आहेत त्या मांडाव्यात, त्या सरकार दरबारी निश्चितपणाने मांडू, व्यवस्थितपणे संपूर्ण प्रशासनाशी, संपूर्ण सरकारशी संलग्नतेनं काम करू. भविष्यात जर अडचण आली तर त्या ठिकाणी भांडून निधी आणू. परंतु संघर्ष तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये संघर्ष. आम्ही निवडणुकीच्या पूर्ण कार्यकाळामध्ये सगळा संघर्ष केला. आमच्या विरोधामध्ये किती लोक ए टीम, बी टीम, सी टीम उभी केली, अनेक शेतकऱ्यांचे नेते उभा केले तथाकथित. आमच्यावर शिंतोडे उडवले गेले, आमच्यावर राळ टिकेजी उडवली गेली, विविध दुसरे अपक्ष उमेदवार उभा केले गेले. परंतु जनतेने या सगळ्याला मुठमाती दिली. त्या लोकांचं त्यांची धाव कुठपर्यंत आहे हे लोकांनी दाखवून दिलं आणि त्यांना मर्यादित पुरतच ठेवलं. आणि लोकांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या अफव्यांना, या सगळ्या त्यांनी केलेल्या विविध नाटकांच्या प्रयोगांना जनता बोलली नाही. बी टीम, सी टीम या सगळ्यांना बासनात गुंडाळलं. पूर्णपणे जनतेने कौल दिला. जनतेने याचसाठी कौल दिला की विकास केला जावा, विकास कामं घडली पाहिजेत आणि या कामांच्या माध्यमातून संपूर्ण या भागाला सुबकता आली पाहिजे. या भागाला खऱ्या अर्थानं ऊसपट्टा आहे. हा ऊसपट्ट्यामध्ये फक्त ऊसापुरतं राजकारण पुरतं चालणार नाही, तर विविध विकास कामांवर राजकारण झालं पाहिजे हे जनतेनं दाखवून दिलं. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा रस्ते असतील, वीज, पाणी, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं काम करावं लागेल आणि भरीव असं योगदान द्यावं लागेल. अनेक बॅकलॉग बऱ्याच दिवसापूर्वीचा आहे, तो देखील भरून काढायचा असेल तर खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकत्र येऊन हेवे दावे
सगळ्या गोष्टी विसरून या ठिकाणी मिळून काम करावं लागेल आणि ते केलं तरच आपण जिल्हा परिषद गटाला खऱ्या अर्थानं पुढे नेऊ आणि निवडणुकीमध्ये जी दिलेली आश्वासन आहेत ते तर पाळण्यासाठी सगळेजण आम्ही कटिबद्ध आहोत हे या निमित्तानं मला सांगायचं. खर तर आता प्रश्न म्हणजे तानाजी काकांचा. तानाजी काकांची ओळख खरं तर चळवळीची. त्याच चळवळीच्या माध्यमातून अभिज पाटलांची यांची जवळीक वाढली. पहिली ओळख असेल परंतु जवळीक वाढली, कारखान्यामध्ये त्यांना संचालक केलं आणि कुठेतरी एका सहकार क्षेत्रावरती तानाजी काकांना, कारण अनेक दिवस तानाजी काकांचा जो चळवळीतला संघर्ष होता तो ऊस दरा संदर्भात होता. आता खरं तर तुम्ही आज जिल्हा परिषद सदस्य झालाय, एका चांगल्या सरकारी खुर्चीवरती बसलाय, परंतु ही चळवळीचं जी चळवळ तुमची होती ही चालू राहणार की आता पुन्हा तुम्ही या पदासाठी काम करणार? चळवळ साहेब, पद ह्या नगण्य गोष्टी असतात. चळवळ ही प्रत्येकाच्या साठी एक आभूषण असतं. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहे, तरी पण माझ्या रक्तात चळवळच आहे. मी साहेब बड्डीशा गावमध्ये आम्ही अतिवृष्टीचं आंदोलन केलं, मी शिवसेनेच्या वतीनं आलो. तिथं आमच्यावर केसेस झाली. पहिलं नाव माझं आहे तानाजी काका. तानाजी काकावर म्हणतात उपोषणाला तानाजी काका नव्हते, पण प्रत्येक कारखान्याच्या गावांनी जाऊन तानाजी काकाने आंदोलन केलं. 3,000 रुपयाचा पहिला हप्ता मिळवून दिला. विठ्ठल कारखाने या गावानीच चालले तर विठ्ठल कारखान्यावरूनच निरोप आला की आम्हीच लेखी पत्र द्यायला लागलो, यायचीच गरज नाही. चळवळीचा संचालक होण्याचा हा फायदा की प्रेशर पडतो. आपला एक संचालक तिथं आंदोलन करायला यायला लागलाय, हा मोठा प्रेशर त्यांच्यावर पडला आणि त्यांनी निर्णय आंदोलन न करता मागण्या मान्य केला. खऱ्या अर्थाने विठ्ठल हा राजवाडा आहे आणि राजवाड्याला साजेशी भूमिका त्या राजवाड्यावरून घेतली जायला हवी होती, तशीच भूमिका घेतली गेली. त्याच्यामध्ये तानाजी काका संचालक असल्यामुळे दबाव पडला आणि तानाजी काका चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कर्तव्याला कुठं कमी पडले नाही. ते खऱ्या अर्थानं लढत राहिले आणि लढून त्या ठिकाणी ऊसदराची लढाईमध्ये तितकंच योगदान काकांनी दिलं जितकं इतरांनी दिलं आणि त्यातून त्यांनी ऊसदराच्या लढाईमध्ये विजयश्री मिळवून आणण्याचं काम केलं. राजीनामा देण्यापर्यंत काका गेले ना, परंतु संचालक मंडळाने निर्णय घेतला. स्वतः राजू शेट्टी त्यांचे नेते, त्यांनी सांगितलं तुम्ही राजीनामा द्यायची गरजच नाही, तुम्ही माझे 2 शेतकऱ्यांची प्रतिनिधी आम्ही पाठवलेत म्हणले. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर शेतकरी नेतेशी त्यांचे वरिष्ठ असलेले नेते शिक्कामोर्तब करतात, त्या कारखान्याचे चेअरमन देखील त्यांच्या भूमिकेशी कुठल्याही बाबतीत पराकृतीची विरोध करत नाहीत, शेतकऱ्यांना ती भूमिका रुचते, आता तर मतदारांना त्यांची भूमिका रुचली, तर मग काही ठराविक लोकांच्या जर पोटात पोटदुखी होत असेल तर त्याला पर्याय काय? नाही रे वर्ग थोडाफार असतो तो समजून घेऊ. परंतु तानाजी काकांनी विकास कामं केली, ती टिपरच्या माध्यमातून केली, ती आम्हाला पोचवायला विरोधकांचा फार मोठा सिंहाचा वाटा ठरला. त्याबद्दल विरोधकांचे सुद्धा आभार मानावे लागतील. खर तर शेवटचा प्रश्न असा असणार आहे की जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या आरोग्याच्या, रस्त्याच्या, पाण्याच्या आणि विजेच्या प्रश्नासाठी तुम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की आता तुम्ही जिल्हा परिषदच्या मेन खुर्चीवरती या गटाच्या प्रमुख म्हणून गेले आहात. आम्हाला असं वाटतं की आरोग्य संदर्भात तुम्ही काहीतरी उपाययोजना करावीत आणि या संदर्भात तुमचं काय असं नियोजन आहे? निश्चित सर, काय हा पालखी महामार्गावरचा मतदारसंघ आहे. पिराची कुरोली असेल, बंडीशेगाव असेल, वाकरी असेल, ही महत्वपूर्ण गावं, वाडी कुरोली असेल, ही गावं पालखी महामार्गावर आहे. निदान पालखी महामार्गाच्या निमित्तानं जर शक्तीपीठ महामार्ग, विविध हे देवदेवतांबद्दल चांगली भावना आणि प्रचंड सकारात्मक असलेलं हे सरकार आहे. आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रस्ताव देऊ की त्या पालखी महामार्गावरील गावांना, प्रत्येक गावांना एखादी कार्डियाक अँब्युलन्स मिळावी. म्हणजे ती केवळ वारीपुरती वापरता न ती या 4-4 गावात, 3-3 गावात वापरता येईल ना, प्रत्येक गावात आसपास वापरता येईल. एखादा सुसज्ज दवाखाना पालखी मार्गाच्या मेन ठिकाणी असावा. एखाद्या ट्रस्ट मधून, चांगल्या चॅरिटेबल ट्रस्ट आहेत मुंबई पुण्यामध्ये, ज्यांना वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं सेवा करायची इच्छा असते, सेवाभावी वृत्ती असते, अशांशी संलग्नतेनं एखादं हॉस्पिटल उभारता येईल. तिथं विविध खऱ्या अर्थानं समस्या आहेत आरोग्यविषयक, त्याच्याशी जनजागृती करायची असेल तर आता संग्रामदादा गायकवाड यांनी खऱ्या अर्थानं चांगलं आरोग्यविषयक खरंच काम चांगलं केलं. त्यांच्याशी ना आमच्या आता संलग्नतेनं आम्ही एकत्र आहोत. आम्ही त्यांच्या आणि आमच्या एकत्रित बसून आम्ही चर्चा, विचारविनिमय करून या गटामध्ये आरोग्यविषयी आणखी काय कामं करता येईल ते निश्चितपणानं पार पाडू. आणि विरोधकांनी
देखील यामध्ये सहकार्य करावं अशी देखील माझी या निमित्तानं अपेक्षा असणार आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे आभार म्हणून जनतेसाठी काय असणार आहे आज विजयाचा? आभार म्हणून कायम ऋणात राहणं एवढंच असेल. आभार म्हणजे एका मोठ्या प्रस्थापिताच्या विरोधात एका छोट्या कार्यकर्त्यांना लुंग्या सुंग्यांना हा निघेपर्यंत गुलाल खऱ्या अर्थानं लावला. निघला नाही गुलाल, एवढा गुलाल लावला आणि एवढं मोठं जनशक्तीचा एवढा मोठा उद्रेक झाला आणि खऱ्या अर्थानं आजवर केलेल्या कष्टाला कामाला चीज जनतेनं केलं. याच्या इतकं मोठं उपकार जनतेचं कुठलंही ठरू शकत नाही. त्यांच्या सदैव खऱ्या अर्थानं सेवेत राहणं आणि त्यांच्या प्रत्येक अडी अडचणीला धावून जाणं हा एकमेव पर्याय. आम्ही त्यांच्या ऋणात राहू शकतो आणि त्यांनी केलेले आजवर जे आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाची उतराई करणं आमचंही कर्तव्य आणि त्या कर्तव्य आम्ही 5 वर्ष प्रामाणिकपणानं बजावू आणि निश्चितपणानं तुमच्या प्रत्येक मतदाराच्या मनाला जो साजेसा जिल्हा परिषद गट असेल तो निश्चितपणानं करण्याचा तुमच्या साथीनं सगळ्यांच्या प्रयत्न करू हा या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करणार आहे. खर तर हे होते आपल्यासोबत रणजित बागल, जी बागल कुटुंबाची उमेदवारी त्या ठिकाणी अभिजित पाटील गट असेल, भगीरथदा गट असेल यांच्याकडून मिळणार नाही, ह्यांना अपक्ष लढावं लागेल. तिथून झालेला संघर्ष आज विजयापर्यंत पोहोचला. खर तर बागल कुटुंबावरती अनेक आरोप केले, प्रत्यारोप केले. खरं तर राजकारणाच्या निवडणुकीमध्ये हे होतच राहतं, परंतु याला तह देत, याला जशाच तसं उत्तर देत त्या ठिकाणी त्यांनी विजयाची घोडदौड त्या ठिकाणी जिंकली आणि चळवळीचा वारसा असणार हे बागल कुटुंब. खरं तर या कुटुंबाची चर्चा मात्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाली. आता ही चर्चा नेमकी आता येणाऱ्या 5 वर्षात अशीच विकास कामातून राहणार का, की ते त्या ठिकाणी परत गप्प बसणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बागल कुटुंब विकास करतील याच आशेनं त्या ठिकाणी जनतेने यांना भरघोस मतदान दिलं आणि विजय केलं. खरं तर आमच्या तुम्हाला चांगल्या कामासाठी शुभेच्छा आहेत आणि तुम्ही चांगले काम कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आज तुम्ही आला, आभारी आहे. धन्यवाद.